नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर दत्त जयंती मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार एकाच दिवशी आल्यामुळे सर्व महिलांची धावपळ झाली असणार आहे. माझी पण तशीच थोडी धावपळ झाली, पण ठीक आहे. दिवसभरात झाली सेवा व्यवस्थित, जेवढी ठरवली होती तेवढी. तर मी पूजा इथं सकाळी लवकरच करून घेतली होती आणि दत्त महाराजांच्या मूर्तीला पण मी अभिषेक करून घेतला होता व्यवस्थित, आणि इथं छोट्या पाटावरती मी मांडणी करून घेतली होती. आणि बरोबर 12:39 मी आरती करून घेतली. 12:39 दत्त जन्म होतो, म्हणून त्यावेळेस आरती करायची असते. आणि नंतर सेवा चालू केली. प्रथम स्वामी स्तवन पठण केलं, नंतर श्रीपाद श्रीवल्लभ महात्म्य पठण केलं पूर्ण पोथी, आणि नंतर आपलं स्वामी चरित्र सारामृत 1 ते 21 अध्याय पूर्ण एक पाठ पूर्ण करून घेतला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभे नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परम सुगत केवल ज्ञानमूर्ती द्विद्यातीत गगन सदृश्य तत्वमस्या दिलक्षम ऐक्य नित्यमल मंचल सर्व साक्षीभूत भावातीर्थ तिगुणरहित सद्गुरु नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवदने कंठाटोपीच माला दंडक मंडलधर कंटक रक्षक तैगुणरहित तल्लोकपात्यक विश्वनायक भक्त वसली कलियुगीत श्री स्वामी समर्थवर धारक पाहि माम. त्यानंतर मी इथं सत्यनारायण पूजा मांडणी केली, कारण पौर्णिमा असल्यामुळे सत्यनारायण पूजा करायची होती आणि ही वर्षातली शेवटची पौर्णिमा होती. मार्गशीर्ष महिन्यात खूप महिला असे ठरवून सत्यनारायण पूजा करतात, 5, 7, 11 असे. पण मी मार्गशीर्ष पौर्णिमा असल्यामुळे मला पौर्णिमेच्या दिवशी करायचा होता, तर मी मांडणी केली. छान पोथी वगैरे वाचून घेतली आणि शिऱ्याचा नैवेद्य दाखवला. आणि त्याच दिवशी महालक्ष्मीचा आपला दुसरा गुरुवार होता, मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार. तर महालक्ष्मीची पूजाही मांडून घेतली, तीही पोथी वगैरे वाचून घेतली. अशा सर्व सेवा एकामागं एक करून घेतल्या. आपण सत्यनारायण पूजा घरात आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी, सुखशांती नांदावी म्हणून करत असतो. त्याचं फळ आपल्याला भेटतच असतं. आणि जिथं महालक्ष्मीची सेवा होते तिथं भगवान विष्णूंची सेवा झालेली खूप फलदायी ठरते. त्यामुळे मी सत्यनारायण केल्यानंतर लगेचच महालक्ष्मीची सेवा करून घेतली आणि त्यानंतर तारक मंत्राचं पठण केलं. आणि खरं सांगते, तारक मंत्राचं पठण करताना मला स्वामींनी माझी सेवा त्यांच्यापर्यंत पोचली हे प्रत्यक्ष दाखवलं. कारण तुम्हाला दिसेल पुढे, मी दिव्याची एक छोटी क्लिप इथं टाकते, कारण या दिव्यामध्ये ती वात आहे, ती बरोबर वरती फूल आलेलं आहे, तुम्हाला दिसेल ते. आपली सेवा देवापर्यंत पोहोचल्यानंतरच असं फूल येत असतं दिव्यामध्ये. तीर्थ स्वामीचे या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचितीन सोडी कदा स्वामी जागे हाती निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूते समर्थगामी अशक्य शक्य करतील स्वामी